जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जून अखेरीस भरतीचा निर्णय. आचारसंहितेमुळे पोलीस भरती रखडणार, अर्ज नोंदणीनंतर उमेदवारांना अवधी. तर पहा, संपूर्ण बातमी आपण बघूया. केव्हा आपलं ग्राउंड सुरू होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जूनमध्ये ग्राउंड हे सुरू होऊ शकते. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरिता 30 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयात 118 पदांवरील भरती प्रक्रियेसंदर्भात आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. तर ग्रामीण दलातील 32 जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल. मात्र आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीत व्यस्त आहेत. परिणामी पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलीस दलाने स्पष्ट केलेले नाही. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. पहा, आपलं जून नंतर आपले ग्राउंड होण्याची शक्यता आहे. तर कोणीही असं गाफील राहू नका की पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही म्हणून. कारण की ग्राउंड व्हायला जे छोटे छोटे घटक आहे त्याला 2 ते 3 दिवसामध्येच त्यांचं ग्राउंड आटपतं. फक्त सर्वात जास्त वेळ लागणार आहे ते मुंबई शहर, पुणे ग्रामीण आणि नागपूर शहर. त्यानंतर रायगडला जास्त जागा आहे यावर्षी. जिथे जिथे 200+ जागा आहे तिथे वेळ लागणार आहे फक्त. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्या संदर्भात उमेदवारांना सविस्तर कळवण्यात येईल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पहा, आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेले नाही. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील. त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहे. दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे. मात्र पोलीस भरतीच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकीनंतर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. पहा, भरती प्रक्रिया कशी होणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. 30 मार्चपर्यंत कागदपत्रांसह स्वरूपात अर्ज नोंदणी आहे. या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाही. सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्व घटक म्हणजे याच्यामध्ये मुंबई शहरसुद्धा आलेलं आहे, मुंबई आयुक्तालयसुद्धा आलेलं आहे. म्हणजेच बघा, तुमचं उदाहरणार्थ जून महिन्यामध्ये जर ग्राउंड सुरू झालं ना, तर तुम्हाला 2 महिने जवळपास ग्राउंड कंप्लीट व्हायला लागेल मुंबईचं. कारण की मुंबईला 3 ग्राउंड कंप्लीट करायचे आहे. कोणते कोणते? मुंबईमध्ये चालकसाठी जागा आहे, शिपायासाठी जागा आहे आणि कारागृह. म्हणजे या 3 घटकाला जवळपास 2 महिने लागतील. त्यांनी किती जरी फास्ट डॉक्युमेंट जरी नाही केले तरी पण त्यांना 2 महिने लागतील. म्हणून तुम्हाला ग्राउंड सुरू झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला 2 महिने मिळण्याची शक्यता आहे. म्हणून ग्राउंडवर जास्त फोकस असू द्या. ग्राउंड 40+ कसं येईल, आउट ऑफ कसं येईल, तसं त्याच्याकडे जास्त लक्ष असू द्या. त्यानंतर बघा, सर्व घटकात एखादी प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि शारीरिक चाचणीनंतर एकाच पदासाठी 10 उमेदवारांची निवड होणार आहे. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी लागणार आहे. तर हा संपूर्ण प्रोग्राम असणार आहे पोलीस भरतीचा. सर्वांनी रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. जून महिन्यामध्ये नक्की तुमचं 100% ग्राउंड सुरू होणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.